नमस्कार मित्रांनो, आज आपण शुद्ध लेखनाचे काही नियम पाहणार आहोत. ज्यामध्ये कोणकोणते नियम पाहिजेत, हे कशावरती आधारित आहे, आपण वर्गामध्ये काय शिकलो. वर्गामध्ये आपण आत्तापर्यंत पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, पहिला उकार आणि दुसरा उकार, त्यालाच व्याकरणीय भाषेमध्ये म्हणतात ऱ्हस्व वेलांटी, दीर्घ वेलांटी, ऱ्हस्व उकार आणि दीर्घ उकार. इथपर्यंत आपण शिकलेलो आहोत. पण हे ऱ्हस्व वेलांटी, दीर्घ वेलांटी, ऱ्हस्व उकार आणि दीर्घ उकार कधी द्यायचा, हे मुलांमध्ये खूप अडचणीचं ठरतंय. यासाठी आज आपण त्यावरतीच चर्चा करणार आहोत. कोणता उकार, कोणती वेलांटी कधी द्यायची, याचे काही नियम आहेत. ते नियम आज आपण या ठिकाणी समजावून घेणार आहोत. तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे, या ठिकाणी बघा, त्यामध्ये तुम्हाला आधी हे समजलं पाहिजे की मराठी भाषेमध्ये जे काही स्वर आहेत 14, त्या स्वरांपैकी कोणत्या स्वरांना ऱ्हस्व स्वर म्हणतात आणि कोणत्या स्वरांना दीर्घ स्वर म्हणतात. तर या ठिकाणी दाखवलेले बघा, मी या ठिकाणी दिले अ, ई, उ, रू आणि लू. पण इथे या ठिकाणी चुकून दुसऱ्या उसाचं झालेले, ते उसाचं नसून उकळीचं आहे. खाली व्यवस्थित दिलेले बघा, अ, ई, उ, रू आणि लू, हे जे 5 स्वर आहेत यांना ऱ्हस्व स्वर म्हणतात. तर दुसऱ्या ठिकाणी दिलेले बघा दीर्घ स्वर. दीर्घ स्वर कोणकोणते आहेत? आ, ई, उ. इथं लू आणि लू चुकून आलेले बघा, कारण हे जे पोस्टर तयार केलेलं आहे, हा जे बोर्ड तयार केलेला आहे, AIने तयार केलेला असल्यामुळे यामध्ये थोड्या मिस्टेक झालेले आहेत, चुका झालेल्या आहेत. ते तुम्ही समजून घ्यायचे. ज्या काही चुका आहेत ते मी तुम्हाला समजावून सांगतोच आहे. आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ, अम, आ, हे जे स्वर आहेत यांना दीर्घ स्वर म्हणायचे. त्यांचे काही खाली शब्दही दिलेले आहेत. ऱ्हस्व स्वरांचे शब्द दिलेले आहेत. अमन, इधर, उंट, ऋतू आणि लुकार. ते लुकार शब्द नाहीच अस्तित्वात. शक्यतो ल्या लू या स्वरापासून एकच शब्द मराठी भाषेमध्ये अस्तित्वात आहे, तो म्हणजे क्लुप्ती. यावरती MPSC मध्ये सुद्धा आणि सरळ सेवा परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न विचारला जातोय. मराठी भाषेमध्ये असणारा लू या स्वरापासून कोणता शब्द आहे, तर तो आहे क्लुप्ती. तर हे बघा, त्यानंतर दीर्घ स्वरांचे काही या ठिकाणी शब्द दिलेले आहेत. आम, एक, ऊन, ऋषी, हे काही 4-5 शब्द आहेत खाली. त्यानंतर तुम्हाला हे ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वरांचा बाराखडी तयार करत असताना कसा उपयोग होतोय. क मध्ये अ मिळवलं तर क होते, क मध्ये आ मिळवलं तर का होतंय, क मध्ये ई मिळवलं तर की. पण इथं काय, ऱ्हस्व ई मिळवलं तर पहिली वेलांटी, दीर्घ ई मिळवलं तर दुसरी वेलांटी, ऱ्हस्व उ मिळवलं तर पहिला उकार, दीर्घ उ मिळवला तर दुसरा उकार. हे आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ही जी उभी बाराखडी दिलेली आहे, मी रोज बोर्डवरती लिहितोय मुलांना आडव्या पद्धतीने. वरती बाराखडी लिहितोय, त्याच्या खाली स्वर लिहितोय. का लिहितोय माहिती आहे का? ती 14 खडी तयार होत असताना त्या अक्षरामध्ये कोणता स्वर मिळवला गेलेला आहे, हे तुम्हाला समजण्यासाठी वरती आपण रोज बोर्डवरती पाहत असाल की सुविचाराच्या खाली 14 खडी लिहिलेली असते. तुमच्या मुलांच्या सर्वांच्या लक्षात आहे. बरं, आता हे आपण थोडं स्वरांविषयी माहिती घेतली. बरं, स्वरांविषयी माहिती घेतल्याच्या नंतर आपल्याला यायचं आहे आत्तापर्यंत आपण शिकलेल्या वेलांटी आणि उकारांचे नियम. शुद्ध लेखन लिहित असताना कोणत्या अक्षराला कोणती वेलांटी द्यायची, कोणत्या अक्षराला कोणता उकार द्यायचा, याविषयी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आणि हा व्हिडिओ खास करून त्याच मुद्द्यांसाठी तयार केलेला आहे. 1 नंबरचा या ठिकाणी नियम आहे, एक अक्षरी शब्दामध्ये वेलांटी व उकार नेहमी दीर्घ असावा. आता हा नियम अतिशय महत्त्वाचा आहे. एक अक्षरी कोणताही शब्द असू द्या. उदाहरणार्थ या ठिकाणी दिलेले बघा, मी, ती, जी, तू, धू, हे काही एक अक्षरी शब्द आहेत. ह्या सर्व शब्दांना वेलांटी असेल तर दुसरी वेलांटी द्यायची, उकार असेल तर दुसरा उकार द्यायचा. आता दुसरा म्हणजे काय, तर दीर्घ उकार द्यायचा. आता दीर्घ आणि ऱ्हस्व हे मुलांना थोडं समजण्यासाठी क्लिष्ट आहे, त्यामुळे आपण साध्या सोप्या भाषेमध्ये दुसरी वेलांटी आणि दुसरा उकार द्यायचा एक अक्षरी शब्द असेल तर. आणि नियम क्रमांक 2 या ठिकाणी सांगितलेला आहे, कोणत्याही शब्दाच्या शेवटच्या अक्षराची वेलांटी व उकार नेहमी दीर्घ असतो. मुलं मला सतत मी जर ज्या ठिकाणी श्रुत लेखन घेत असतो वर्गामध्ये, म्हणजे ऐका आणि लिहा, त्यावेळेस एखादा शब्द सांगितला चिमणी की लगेच मुलं सारखं विचारते, सर 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 चिमणी या शब्दामध्ये न ला कोणती वेलांटी द्यायची, च ला कोणती वेलांटी द्यायची. तर मुलांनो,
हे गोष्ट तुम्हाला आता वारंवार विचारावी लागणार नाही, कारण हे नियम तुम्ही समजावून घ्यायचे. तर काय सांगितलंय, कोणत्याही शब्दाच्या शेवटच्या अक्षराची वेलांटी व उकार नेहमी कसा असतो, दीर्घ असतो. या ठिकाणी उदाहरणार्थ शब्द दिलाय चिमणी, नी आहे, नीला काय दिले, दुसरी वेलांटी दिली. राणी काय आहे, दुसरी वेलांटी दिली. नदी काय दिली, दला काय केले, दुसरी वेलांटी दिली. मुलगी, गला दुसरी वेलांटी दिली. गुरु, गुरुमध्ये बघा रला दुसरा उकार दिलाय आणि अनु या शब्दाला नला दुसरा उकार दिलाय. बऱ्याच जणांना त्या रला पहिला उकार आणि दुसरा उकार यामध्ये कन्फ्युजन आहे, पण नेहमी लक्षात ठेवा, रला उकार देत असताना जे पाठीमागून जे उकार दिलेला असतो त्याच्यापुढे थोडीशी रेष ओढल्याच्या नंतर आणि नंतर उकार देत असतात. म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात इथं लिहून दाखवू शकत नाही, पण वर्गामध्ये मी तुम्हाला ते लिहून दाखवलेलं आहे. त्यानंतर नियम क्रमांक 3 पहा, शब्दाच्या शेवटचे अक्षर जर अकारांत असेल तर त्या आधीच्या अक्षराची वेलांटी व उकार दीर्घ असतो. हे जर नियम वाचला तर तुमच्या थोडं क्लिष्ट वाटेल तुम्हाला, पण साध्या आणि सोप्या भाषेत सांगतो. जर शब्दाच्या शेवटच्या अक्षराला काना, मात्रा, वेलांटी काहीच लागलेलं नसेल, जर शब्दाच्या शेवटच्या अक्षराला काना, मात्रा, वेलांटी काहीच लागलेलं नसेल तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या आधीच्या अक्षराला नेहमी दुसरी वेलांटी द्यायची. लक्षात आले का? म्हणजे शब्दाचं शेवटचं जे अक्षर आहे त्याला काना, मात्रा, वेलांटी काहीच लागलेलं नाही, तशाला तसंच आहे, कला क आहे, ठला ठ आहे, रला र आहे, त्याच्या आधीचं जे अक्षर येईल का त्याला नेहमी दुसरी वेलांटी द्यायची. या ठिकाणी उदाहरणार्थ काही शब्द दिलेले आहेत बघा. कोणतं दिले, मीठ, तीर, बहीण, दूध, हे चुकून रफार देण्यात आलेलं आहे. गुळ, हळ आहे तिथं. अशा पद्धतीने शब्द दिले. यामध्ये बघा शेवटला ठ दिले, त्याला काहीच लागलं नाही, काना, मात्रा, वेलांटी. रला काहीच लागलेलं नाही, नला नाही आणि धला नाही. त्यामुळं जे काय पहिले अक्षर आहे ते काय झालेलं आहे, दीर्घ, म्हणजे त्याला दुसरी वेलांटी द्यायची. उकार असेल तर दुसरा उकार द्यायचा आहे. दूध हा शब्द विचारला जातो परीक्षेमध्ये, कारण हा आपल्या दैनंदिन व्यवहारातला शब्द आहे. तर दूध शब्दाला दुसरा उकार असतो. आणि बहीण शब्दसुद्धा वारंवार विचारलेल्या परीक्षेमध्ये, तर बहीण शब्दामध्ये हला दुसरी वेलांटी आहे. या ठिकाणी आपण नियम नंबर 4 पाहणार आहोत. शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्या आधीच्या अक्षरावर वेलांटी व उकार रस्व द्यावा. ते चुकून झालेलं आहे, त्या ठिकाणी रस्व लिहावा असा नियम आहे. आणि खाली काही उदाहरण दिलेले आहेत, म्हणजे समजलं नसेल तर सांगतो एकदा परत. शेवटच्या अक्षराला जर दुसरी वेलांटी दिली असेल, शेवटच्या अक्षराला जर दुसरा उकार दिला असेल तर त्या आधीचे जे काही अक्षरं येतील त्या अक्षराला नेहमी तुम्हाला रस्व वेलांटी आणि उकार द्यायचा आहे. म्हणजे पहिली वेलांटी आणि पहिला उकार द्यायचा आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी किरण नाव चुकून आलेले, याकडे लक्ष देऊ नका. पण 2 नंबर या ठिकाणी दिलेले कुत्री, आता त्रीला दुसरी वेलांटी लागली म्हणून कुला पहिला उकार लागलाय. हिरवी, वला दुसरी वेलांटी लागली म्हणून हला पहिली वेलांटी लागली. मुंगी, गला दुसरी वेलांटी लागली म्हणून मूला पहिला उकार लागलाय. अशा पद्धतीचा तो नियम आहे. आणि नियम क्रमांक 5, शब्दातील शेवटचे अक्षर हे दीर्घ असल्यास त्याच्या आधीच्या अक्षराला पहिला उकार द्यावा. वरचा नियम आणि खालचा नियम जवळपास सेमच आहे. खाली उदाहरण दिलेले बघा. गुलाब, आता ला मध्ये आ आला, आ हा दीर्घ स्वर आहे, त्यामुळे ग ला काय केलाय, पहिला उकार दिलाय. मुका, का मध्ये आ स्वर आलाय, त्यामुळं त्याला काय केलं, काना, मात्रा, वेलांटी लागली म्हणून मला पहिला उकार दिलाय. धुळे, आता ळ आहे तिथं, धुले, त्याला मात्रा लागला बघा. मात्रा म्हणजे काय असतं, ए एडक्याचा हा काय आहे, दीर्घ स्वर आहे. दीर्घ ल मध्ये दीर्घ स्वर आलाय, त्यामुळं धला रस्व उकार लागलेला आहे. आणि पुढे याच्यामध्ये सुद्धा ए हा स्वर आलेला आहे, त्यामुळे प ला सुद्धा काय लागलाय, पहिला उकार म्हणजे रस्व उकार लागलेला आहे. अशा पद्धतीने शुद्ध लेखनाचे नियम आहेत. तर हे समजावून घेतल्याच्या नंतर मुलांनो, या नुसते हे समजावून पाठ करून उपयोग नाही, याचा आपल्या लेखनामध्ये वापर करायला पाहिजे. प्रत्येक शब्द लिहिताना या 5 नियमांचं तुम्ही आकलन करूनच लिहिण्याचा प्रयत्न करा. मग तुम्ही म्हणता शुद्ध लेखनाचे एवढेच नियम आहेत का सर? तर नाही आहे. पण आपण जिथपर्यंत शिकलोत, आपण उकारापर्यंत शिकलोत,
म्हणून उकारापर्यंतच तुम्हाला या ठिकाणी शुद्ध लेखनाचे नियम या ठिकाणी समजावून सांगत आहे. वर्गामध्ये सुद्धा शिकवत असताना मी तुम्हाला चालूमध्ये हे नियम सांगणार आहे, परंतु आपल्याला सध्या महत्त्वाचं काय आहे, तुम्हाला वाचता येणं. एकदा वाचन आलं की त्यामध्ये कोणते नियम आहेत, काय काय गोष्टी करायच्या आहेत, कुठं काय चुका आहेत, हे सगळे आपण त्याला प्राधान्य आपण नंतर देऊ. पण सर्वांनी रोज घरी एक पान वाचायचं आहे आणि त्याशिवाय वाचन सुधारणार नाही. आणि एकदा का वाचन सुधारलं तर शुद्ध लेखनाच्या नियमानुसार आपण लिहायला चालू करूयात. तर एवढं या ठिकाणी लेक्चर माझं थांबवतो. सर्वांनी व्हिडिओ पाहायचा आहे आणि त्यानुसार त्याचं अनुकरण करायचं आहे. धन्यवाद.